सावली बिचारी किती धावपळ करते. खरं तर मंदिर इथून जवळच आहे, चालत गेलं तरी पोचू. तिला तिथे उन्हात उभं करण्यापेक्षा जाऊन सांगतेच. दादा झालं का हो? हाँ होते होते, एक मिनट. वहिनी तुम्ही ठीक आहात ना? 2 मिनिटं थांबा, मी बघते रिक्षा. सावली! सावली! अरे देवा. अरे अरे दिसत नाही का तुला? अमृता! अमृता! अमृत कुठे आहे अमृता? तिच्या खोलीत नाहीये, मग कुठे आहे? काय? अमृता घरात नाहीये? नाहीये. खरं खरं सांग, अमृता कुठे आहे? मला खरंच नाही माहित. ऍक्च्युली त्यांनी सांगितलं होतं की ते आराम करणार आहेत रूममध्ये. मी खोटं नाही बोलत आहे, खरंच सांगतेय. कारण त्या दोघींनी तुला सांगितलं असेल माझ्याशी खोटं बोलायला. तुझ्या चेहऱ्यावर लिहून आलंय की तू खोटं बोलतेस. तू माझ्याबरोबर शब्दांचे खेळ खेळू नकोस प्लीज. मला सांग, सावली कुठे? मुळात अमृता कुठे? वहिनी उठा ना वहिनी, प्लीज. वहिनी, दादा पाणी द्या लवकर. पाणी 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 आणून देतो. वहिनी, वहिनी, हे काय घ्या, पाणी मारा. वहिनी उठा ना वहिनी. ओके, आय एम सॉरी मॉम. त्या दोघी देवीची ओटी भरायला गेल्यात आणि मंदिरातून लवकर येतील घरी असं म्हणाल्या होत्या त्या. पण देवीची ओटी भरायला? पण मी तिला साफ साफ सांगितलं होतं, एक नाही 1000 वेळा बजावून सांगितलं होतं की घराचा उंबरठा ओलांडायचा नाही म्हणून. तरी का गेली असेल ती? हे बघ, ठीक आहे तिलोत्तमा, देवीची ओटीच भरायला गेल्यात ना, चांगलं काम आहे, येतील की परत, डोंट वरी. नाही 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 नाही. एकतर अमृताचा चांगला काळ चालू नाहीये. काहीतरी झालं तर ती एक वेळ हट्ट करेल. पण सावलीला अक्कल नाहीये. सावली अमृताला बाहेर का घेऊन गेली असेल?